घरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरार्धावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपम् सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयंचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अमर आहा खरे की पहा कोटी हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल अधिष्ठान दैवत भगवान श्री मल्हारी मार्तंड खंडोबा महाराजांच्या
पवित्र दरबारामध्ये मल्हारी मार्तंड खंडोबा महाराजांच्याच असीम कृपेने योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांच्या प्रेरणेने समस्त उफाडे पाटील परिवाराच्या वतीनं स्वर्गीय मातोश्री सौभाग्यवती लक्ष्मीबाई कारभारी पाटील उफाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते. समस्त उफाडे पाटील परिवाराच्या वतीनं आजच्या पुण्यस्मरण सेवेचं आयोजन आहे. त्यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, सर्व पाहुणे मंडळी सहभागी आहेत. समस्त उफाडे परिवार श्री कारभारी विठ्ठलराव पाटील उफाडे, श्री विठ्ठलराव कारभारी पाटील उफाडे, डॉक्टर श्री भागवत कारभारी पाटील उफाडे, श्रीमती कांताबाई प्रकाशराव पाटील शेळके, सौभाग्यवती उज्ज्वला रामकृष्ण पाटील देवकर, श्री निखिल विठ्ठलराव पाटील उफाडे, चिरंजीव शुभम विठ्ठलराव पाटील उफाडे, कुमारी अश्लेषा भागवतराव पाटील उफाडे, चिरंजीव कौस्तुभ भागवतराव पाटील उफाडे आणि समस्त उफाडे पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाचं गोड असं नियोजन केलेलं आहे. पिंडदान विधी संपन्न झाला आणि संकीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तव आला ते आमचे स्नेही आदरणीय बबलू दादा लहारे पाटील यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. सेवेकरता उपस्थित श्री क्षेत्र वाकडी गावातील सर्व भजनी मंडळ, वाकडी खंडोबाची समस्त भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांच्या परंपरेतील प्रेमाचं श्रद्धेनं जोडलेलं गाव म्हणजे वाकडी खंडोबाची हे गाव आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचे 4 अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करणारं हे गाव आहे. त्या माध्यमातून ही समस्त भजनी मंडळ आज उपस्थित आहेत. सर्वांना मी वंदन करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज शेळके आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलराव पाटील शेळके आहेत. सर्व भजनी मंडळ सर्वांना वंदन. बरं, सर्वांचा नामोल्लेख माझ्याकडनं झाला नाही. विनेकरी महाराज, आमचे स्नेही सचिन दादा शेवाळे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना वंदन आहे. गायनाचार्य स्वररत्न स्वर अलंकार हरिभक्तीपरायण रावसाहेबजी महाराज वेताळ आहेत. गायनाचार्य स्वररत्न माझ्यावर भावासारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज उंद्रे आहेत. मृदंग रत्न मृदंग अलंकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज भारत आहे. सुंदर साऊंड सिस्टीम आहे मौनगिरी साऊंड पोहेगाव. आमचे स्नेही रवींद्र भाऊ चौधरी पाटील, अतिशय चांगला साऊंड आणि साऊंड सिस्टीमचं चांगलं युनिट रवींद्र भाऊंचं आहे. संप्रदायामध्ये अतिशय श्रद्धेनं सेवा करणार आणि सर्व वारकऱ्यांप्रती महाराज मंडळींप्रती अंतःकरणात आदर असणारं व्यक्तिमत्व आहे. रवींद्र भाऊंना सुद्धा वंदन आहे. सुनील भाऊंचे आगमन झालं. सुनील भाऊंनाही वंदन आहे. गुरुवर्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे, नितांत श्रद्धा आहे आणि बेटावर ज्यांचा नितांत विश्वास आहे
गुरुवर्य बाबांवर ज्यांचा नितांत विश्वास आहे ते आदरणीय हरिभक्ती परायण चांगदेव नाना तावरे नांदूर वरून ते उपस्थित आहे. घोरपडे पाटील तुम्हाला सुद्धा वंदन आहे. आमचे राहुल दादाला सुद्धा वंदन आहे. समोर बसणारी सर्व मान्यवर मंडळी आहेत, सर्वांना वंदन आहे. माझ्या माता बहिणी उपस्थित आहेत. थंडी असल्यामुळे आपण कार्यक्रमाला थोडा उशीर केला. कार्यक्रम सुरू व्हायला जरी उशीर झाला तरी कार्यक्रमाच्या समारोपाला मात्र उशीर करणार नाही आपण. का बाळासाहेब पाटील? बाळासाहेब पाटील गाडवे आहेत, बाळाभाऊ लहारी पाटील आहे, बेटामध्ये फार सेवा आहे त्यांची. पायदिंडी सोहळा असेल, पुण्यतिथी असेल, आमचे बाळाभाऊ फार श्रद्धेनं सेवा करतात, त्यांनाही वंदन आहे. या तुम्हाला सुद्धा वंदन आहे. आमच्या आजोबांचे मित्र आहेत ते, तुम्हालाही वंदन आहे. बरं, आज पर्व काळ असा आहे की सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा 123वा पुण्यतिथी महोत्सव आहे. आणि या पर्व काळावरती या मातोश्रींचं पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने आपण भजन करतोय, ही भाग्य या मातोश्रींनी आपल्याला प्राप्त करून दिलं. आज पुण्यतिथीच्या सकाळच्या सत्रामध्येच अशोक दादा आपल्याकडून भजन करून घेतात. ते पुण्य या मातोश्रींचं आहे की 250 वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेणारे महात्मे, की ज्यांनी 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, या विश्वाला मी असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना सर्वांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्यांनी सुरू केला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एवढा एकमेव एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज. आज आपण भजन करतोय, आज आपण परमार्थ करतोय, त्याचं श्रेय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांना जातं, त्या गादीवरील सगळ्या महात्म्यांना जातं. गुरुवर्य हरिगिरीजी महाराज, गुरुवर्य नाथगिरीजी महाराज, गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराज, आणि ज्यांच्यामुळे आपण भजन शिकलो, ज्यांनी आपल्याला परमार्थात आणलं, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेलं अधिष्ठान स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. सरलाभेट संस्थांची भव्य आणि दिव्य परंपरा सांभाळणार अधिष्ठान परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज. या सगळ्या महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहेत आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरताच आपण भजन करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. या जगामध्ये काय उरेल, आपण गेल्यानंतर काय शिल्लक राहील, याचा जर आपण विचार केला तर माफी मागून बोलतो, आपण गेल्यानंतर आपलं काही शिल्लक राहत नाही. तुम्ही माफ करा मला. संपूर्ण आयुष्य परिश्रमामध्ये व्यतीत करून सुद्धा आपण गेल्यानंतर आपल्या नावापुढे डायरेक्ट झिरो मारला जातो आणि आपलं स्मरण ठेवतीलच असंही नाहीये. जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. आपण गेल्यानंतर आपला स्वभाव शिल्लक राहणार आहे, आपलं कार्य शिल्लक राहणार आहे. कबीरजी वर्णन करतात, कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए.
चदरिया झिनी रे झिनी 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 रे झिनी के राम नाम रस झिनी चदरिया झिनी रे झिनी 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 रे झिनी के राम नाम रस पीनी चदरिया झेली रे झेली चदरिया झेली रे झेली रे झेली रे झिनी रे झिनी झिनी रे झिनी 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 स्वामी विवेकानंदजींचं एक वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा आणि जॉय म्हणजे आनंद. या जगामध्ये निस्वार्थ सेवेतच अलौकिक आनंद आहे. आपण स्वतः करता जगलो तर कोणी दखल घेत नाही, पण थोडस इतरांकरता जगून पाहिलं ना तर भगवान परमात्मा लगेच दखल घेतात. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, आपल्याला समाजाने मानावं का देवाने मानावं? समाजाची मान्यता आज असते उद्या नसते, ती तात्पुरती आहे. आबराची सावली जाईल रया, जशी आबळावर आलेली सावली असते ना ती कधी निघल बाजूला सांगता येत नाही. समाज मान्यता आहे, पण विश्वाच्या मालकाच्या दरबारात केलेली सेवा आणि त्यातून मिळणार मोठेपण हे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत राहते. निस्वार्थ सेवा आहे. मग ती सेवा बेटामध्ये असू द्या, ती सेवा पायीदिंडी सोहळ्यात असू द्या. आपल्या वाकडीचा पायीदिंडी सोहळा खूप मोठा आहे, भव्य दिव्य आहे. महाराजांच्या कृपेनं खूप चांगला पायीदिंडी सोहळा आपल्या वाकडी गावातून निघतो पंढरपूरला. त्या सोहळ्यामध्ये केलेली सेवा निस्वार्थ सेवा आहे आणि तीच सेवा मला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. हे निस्वार्थ सेवा करणारे व्यक्तिमत्व उफाडे परिवारामध्ये होऊन गेलेत. त्या स्वर्गीय मातोश्री लक्ष्मीबाई आहेत. विठ्ठल 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 पुण्यवान मातोश्री आहेत की ज्यांच्या नावातच लक्ष्मी होती. आयुष्यभर ज्यांनी मेहनत केली, उफाडे पाटील परिवाराला आधार दिला, हा परिवार घडवला, शून्यातून स्वतःचं भावविश्व निर्माण करत असताना या मातोश्रींनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला. परिवाराची जडणघडण केली, संस्कारित केला, सुशिक्षित केला. परिवारातील सदस्य हे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत. नातवंड उच्च शिक्षित आहेत, सुनबाई उच्च शिक्षित आहेत, सर्व सदस्य उच्च शिक्षित आहेत. त्याचं श्रेय मातोश्रींना जात. वडीलधाऱ्यांची पुण्याई आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपल्या जीवनात आपण प्रगती करू शकत नाही. ज्याच्या पाठीशी वडीलधाऱ्यांची पुण्याई असेल ना त्याला फार परिश्रम घ्यायची गरज पडत नाही, त्याला सहज रीतीनं सगळ्या गोष्टी साध्य होतात. त्याचं कारण परिवारानं वडीलधाऱ्यांची केलेली सेवा असते. जे दोन हात वडीलधाऱ्यांची सेवा करतात ना तावरेनाना, त्या दोन हातांना कधीच काही कमी पडत नाही. जे दोन हात बेटाची सेवा करतात ना त्या दोन हातांना आयुष्यभर काहीच कमी पडत नाही. जे दोन हातांनी आयुष्यभर मोठ्या सप्ताहात टाळ वाजवला, गावातील भजनी मंडळात टाळ वाजवला, कीर्तनात टाळ वाजवला ना, ते दोन हात इतके पवित्र होतात ना की त्यांनी फक्त इच्छा करायची आहे, ती इच्छा पूर्ण करण्याचं काम परमात्मा करत असतात. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम असू. तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न हा विश्रांती करताय. प्रपंचामध्ये किती धावपळ झाली तरी आपला शेवटचा प्रयत्न आहे कुठंतरी विश्रांती मिळाली पाहिजे गड्या.
आणि ती विश्रांती आपल्याला संसारात कधी मिळू शकत नाही. ती विश्रांती मिळेल आपल्याला फक्त भजनात आणि परमार्थात. विठ्ठल विठ्ठल. या परिवाराने या मातोश्रींची सेवा केली आणि या मातोश्रींची सेवा करून आज या पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत, सर्व पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, सर्व मित्र परिवार उपस्थित आहेत, सर्व भजनी मंडळ उपस्थित आहे. या सगळ्यांना बघितल्यानंतर या मातोश्रींचं अंतकरण देवाला म्हणत असेल, भगवान श्री मल्हारी मार्तंड खंडोबरायाच्या चरणी या मातोश्री आज आभार प्रकट करत असतील की आयुष्यभर मी जी सेवा केली त्या सेवेचा समारोपाचा सोहळा आज माझ्या परिवारानं आयोजित केला. मी धन्य झाले देवा. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणून हे धनंजयाजी या परी. माऊली ज्ञानोबराय चिंतन करतात की तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे सोहळे महत्वाचे आहेत. पहिला सोहळा जन्माचा आहे आणि दुसरा सोहळा मृत्यूचा आहे. जन्म झाला त्या दिवशी आमच्या आई वडिलांनी पेढे घ्यायची ऐपत नव्हती, परंतु साखरपान वाटलं, आमच्या जन्माचं स्वागत केलं. आयुष्यभर ज्या वडिलांनी, ज्या आईने, ज्या आजी आजोबांनी तुमच्या माझ्या करता परिश्रम घेतले, त्यांचा समारोपाचा सोहळा करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि ज्यावेळी हा परिवार समारोपाचा सोहळा आयोजित करत असतो त्यावेळी वडीलधारे हे भगवंताच्या चरणी अतिशय अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करत असतात आणि देवाला म्हणत असतात. आज या मातोश्री देवाला म्हणत असतील, देवा माझ्या लेकरांनी, माझ्या परिवाराने अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कीर्तन सोहळा आयोजित केला ना, मी धन्य झाले. याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा शेवटचा दिसा गोड भावा, गोड भावा, शेवटचा दिसा शेवटचा उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई हो मुक्ताबाई. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, शेवटचा दिसा गोड बाबा, शेवटचा दिसा गोड बाबा. आता नित्य पावलो विसा दादीश्वरीने पावलो पावलो विसावा. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा. मी तर खंडोबा महाराजांना विनंती करेल बाळासाहेब की आमच्याही समारोपाला भजन झालं पाहिजे, आमच्याही समारोपाला कीर्तन झालं पाहिजे, आमच्याही समारोपाला अन्नदान झालं पाहिजे. कारण पुढचा काळ, पुढे हुशार थोरा हे ओळ सांगा. पुढची पिढी फॉरवर्ड येत नाही, हे की नाही अशोक दादा? पण एक सांगू, या जगामध्ये किती प्रलय होऊ द्या,
फक्त भजन करणारी मंडळी सुरक्षित राहतील. भजन करणारी मंडळी सुरक्षित राहतील. भजन करणाऱ्यांची सेवा करणारी मंडळी सुरक्षित राहतील. हा, किती प्रलय होऊ द्या, ज्यांनी सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची सेवा केलीत ना, ज्यांनी वडीलधाऱ्यांची सेवा केली ना, ज्यांनी माता बहिणींचा आदर केला ना, ज्यांनी वारकऱ्यांची सेवा केली ना, ती मंडळी मात्र आनंदी राहणार आहेत. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे भजन प्रमाण, तुका म्हणे गाय थोरपण, गाय थोरपण जाळायाचे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. गाळा गाय थोरपण जाळायाचे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. भजनाला प्राधान्य, प्रमाण म्हणजे मोजमाप. प्रपंचामध्ये माणसांना मोजताना त्यांचे ऐश्वर्य पाहिलं जातं आणि परमार्थामध्ये व्यक्तिमत्वाला मोजताना त्यांची सेवा पाहिली जाते. म्हणून मी वाक्य पुन्हा सांगतो आपल्याला, आपल्याला समाजापेक्षा ईश्वराच्या दरबारात किती मान्यता आहे त्याला महत्व आहे. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. आपल्या घरातील वडीलधारे जर आपल्या सेवेतून जर समाधानी असतील तर आपली सगळ्यात मोठी श्रीमंती तीच आहे. या जगातले सगळ्यात श्रीमंत लेकर ते आहेत की ज्यांनी वडीलधाऱ्यांची सेवा केली. अहो, पाडे परिवार भाग्यवान आहे. आपल्या परिसरातील सगळे परिवार जे आहेत की जे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी संस्कारित केलेले परिवार आहेत, त्या परिवारामध्ये सगळ्यांमध्येच वडीलधाऱ्यांची सेवा करण्याची अंतःकरणामध्ये इच्छा आहे आणि ती सेवाही ते पूर्ण करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विडाला, विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. वारंवार या परिवाराला भाग्यवान परिवार म्हणेल. सुंदर नियोजन केलं या परिवारानं. देवाला विनंती आहे, आमच्याही समारोपाला या पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता और डूबने को अभिमान. ज्या परंपरेत तुमचा माझा जन्म झाला ती योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची परंपरा आहे. आणि त्या परंपरेचं घोषवाक्य आहे, लेने को हरिनाम 1, देने को अन्नदान 2, तरणे को लीनता और डूबने को अभिमान. भजन करताना आपल्याकडनं अन्नदान घडावं. गुरुवर्य बाबा सांगायचे, दारावर आलेला अतिथी आहे त्याला विनमुख जाऊ देऊ नका. नसेल भोजन प्रसाद तयार तर त्याला कपभर पाणी द्या आणि शांत करा. त्याला रिकाम्या हाताने जाऊ. हे संस्कार आपल्याला मिळालेत बेटाकडून, म्हणून आज आपण सगळे आनंदात आहोत. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर अंतःकरणात नम्रतेनं, श्रद्धेनं सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचं श्रेय बाबांनाच देणं ही लीनता आहे. मी वाकडीला आलो असं मी म्हणू शकत नाही. मला मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज इथपर्यंत घेऊन आले, ही कृपा त्यांची आहे. ज्येष्ठांचं एक वाक्य आहे, मला अर्ध वाक्य आठवलं, अर्ध काय आठवेना, थोडी मदत करा मला. बसणारी मंडळी, उभे असणारे. अर्ध वाक्य आठवलं, अर्ध काय आठवेना. अर्ध वाक्य सांगतो, पुढचं तुम्ही पूर्ण करा. ज्येष्ठ मंडळी म्हणत असतात, हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा
बस कळलं कीर्तन तुम्हाला. हं? कीर्तनाचा सारांशच तो आहे, परमार्थाचा सारांशच तो आहे की मुंगीमध्ये जी नम्रता आहे तो गुण आपण घेण्यासारखा आहे. जगात सगळे माणसं वाईट नसतात, त्यांच्यात काही गुण चांगले दिलेले आहेत परमेश्वराने, ते गुण आपण वेचले पाहिजेत. प्रत्येक माणसात काही ना काही गुण आहेत, चांगला गुण आहे, तो वेचता आला पाहिजे. मुंगीत गुण आहे, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देगा देवा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तया यातना कठीण, मुंगी साखरेचा रवा, वा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा 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 देवा. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. तात्यासाहेब तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आमच्या रवींद्र भाऊचा साऊंड असला ना की किती गात्र राहावं किती कीर्तन करावं तरी पोट भरत नाही रवी भाऊ. आणि कार्यालयामध्ये साऊंड लावणं हे कौशल्य, स्पेशालिटी आहे. त्याला स्पेशलच माणसं लागतात, स्पेशालिटी. कार्यालय असो नाहीतर मंडप असो नाहीतर ओपन स्पेस असो, रवींद्र भाऊ या सगळ्यांमध्ये उच्च शिखरावरच आहेत काय. आनंद मिळतो आम्हाला. आणि साऊंड म्हणजे कीर्तनाचा प्राण असतो ना, तुमच्यापर्यंत व्यवस्थित आवाज पोहोचण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि कोणत्याही कामात जर वारंवार सूचना द्यायची गरज पडत असेल ना, तर सिंहावलोकन स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपल्या कामात आपण परफेक्टच पाहिजे, त्याच्यात वारंवार सूचना द्यायची गरज. रवींद्र भाऊला काहीच सांगावं लागत नाही, मला बाज द्यान, गेन द्यान, ट्रबल द्यान, इको द्यान, डिले द्यान, मॉनिटर द्यान, मिक्सर द्यान, केबल द्यान, स्टँड द्यान, माईक द्या. एवढं असून ते कधी स्वतःच मोठे पण कधी सांगत नाहीत. लहानपणात देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? सोपा प्रश्न आहे. आपल्याकडं सगळ्यात जास्त लाड लहानाचे होतात का मोठ्याचे? भांडणं लावून जाणार नाही मी, घाबरू नका. सगळ्यात जास्त जीव लावतो आपण कोणाला? लहान्यांना, बरोबर आहे. हा, आणि मोठ्यावर जबाबदारी असते. मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे, लहान याला फायदा आहे आणि मोठ्याला कायदा आहे. विठ्ठला विठ्ठला नम्रतेनं सगळी सेवा करत राहणं, नम्रतेनं. येणारा काळ भयानक आहे. येणारी पाश्चिमात्य संस्कृती आपल्यावर फार मोठं आक्रमण करते आता, फार मोठं आक्रमण. त्याच्यातून स्थिरता देणारं फक्त अधिष्ठान एकच आहे, तो म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ महा धन, जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. या सगळ्यांमध्ये गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे, संसार प्रपंच दणकावून सणकावून करा, गाड्या घ्या, माड्या बांधा, पण भजन करायला विसरू नका, परमार्थ करायला विसरू नका. खूप मोठा प्रपंच होऊ देत, पण महाराजांनी प्रमाण दिलंय, मोठा प्रपंच झाला, खूप मोठा परिवार झाला, आणि त्या घरात कधी टाळ वाजले नसतील, त्या घरात कधी माता बहिणींचा आदर झाला नसेल, त्या घरात कधी वडीलधाऱ्यांचा आदर होत नसेल, त्या घरात भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी नसेल, त्या घरामध्ये माझ्या जगद्गुरूंचा गाथा नसेल, त्या घरात कधी अन्नदान होत नसेल, त्या घरामध्ये कधी माणसं एकमेकांशी प्रेमानं बोलत नसतील, तर काय थोरपण जाळावे ते. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी झोपडीत जावं, वाकडीत आल्यानंतर व्यवस्था नाही पाहिजे, फक्त त्या वारकरीची अवस्था पाहिजे, भजनाला आणि भोजनाला जायचं. भगवान प्रभू रामचंद्रजी माझ्या शबरी मातेकडे गेलेत,
ती व्यवस्था पाहून नाही गेले, अवस्था पाहून गेले होते. भगवंताला परिस्थितीपेक्षा मनस्थिती आवश्यक आहेत, गरजेची आहेत, प्रेम देते. जर शबरी मातेनं भजन केलं होतं, आश्रमात या कधी रे येशिला, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. श्रीरामचंद्रा रघुनाथा, कधी भेट देशील जाता जाता, हरे रामा हरे रामा, राम रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम रामा हरे हरे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई तो मैं आसन पर बैठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी मातेनं भजन केलं ना दादा. गोस्वामी तुलसीदास महाराज वर्णन करतात, आएंगे रघुराई तो मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. काय शबरी मातेचं अंतःकरण आहे, याला लीनता म्हणतात ना. हो, शबरी माता ही भगवान श्री प्रभुरामचंद्रजींना कधी पाहिलं नव्हतं, कधी अयोध्येला गेली नव्हती. फक्त मातंग ऋषी महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला, आणि विश्वासच गरजेचा आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. एकदा संत महापुरुषांच्या मुखातून शब्द निघाला ना, की तो शब्द आपलं कल्याण करतो. फक्त त्या शब्दाचा स्वीकार आमच्या अंतःकरणात झाला पाहिजे. त्या शब्दावर जर आपण तर्क कुतर्क करत बसलो, शंका घेत बसलो, संदेह करत बसलो, तर त्या शब्दाचा प्रभाव कमी होतो. म्हणून तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. संतांच्या विश्वासावरच आमचा परमार्थान आनंद आहे. संताची ये पायी, संताची ये पायी, हा माझा विश्वास, संताची ये पायी, संताची पायी, संताची पायी, माझा विश्वास, संताची पायी.
गुरुवारी बाबांच्या चाली म्हटलं की आपल्याला सुद्धा प्रेरणा आणि आशीर्वाद मिळतो. महाराजांची चाल ही संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी सर्व भावे दास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, तिची माझे हित, तिची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित. संतांवर भगवंतावर विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासाच्या बळावरच आमचं अंतःकरण भगवान परमात्मा स्वीकारतात. संतांकडे जाणं, संतांपर्यंत येणं हा पुण्याचा भाग आहे. कीर्तनाला येणं पुण्याचा भाग आहे, कीर्तन श्रवण करणं पुण्याचा भाग आहे, भजन ऐकणं पुण्याचा भाग आहे, सेवा करणं पुण्याचा भाग आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर्म मज दावी नारायण, अंतरीच्या खुणा. भगवान परमात्मा अर्जुनाला संतांकडे जाण्याचा उपदेश करतात. श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय आणि त्यातला 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संतांकडे गेल्यानंतर आपल्याला आढळपद मिळेल, परम शांती मिळेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तावनेतलं वाक्य परत सांगतो. आपण गेल्यानंतर शिल्लक काय राहील, तर आपण गेल्यानंतर शिल्लक राहील आपला स्वभाव, आपली सेवा, आपलं भजन, आपलं दान धर्म, आपली वडीलधाऱ्यांप्रती अंतःकरणामध्ये असणारी श्रद्धा, माता बहिणींबद्दल आदर, ह्या सगळ्या नीती मूल्यांची जी जोपासना आपण केलीत ना, शेवटी ते शिल्लक राहणार आहेत. त्याला अमरत्वाचा दर्जा प्राप्त होतो या देहात आल्यानंतर. अभंगाचं पहिलं चरण. अमर अमर अमर
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये यावत जीवाला अमरत्वाची जाणीव करून देतात की जो आत्मा आहे तो अमर आहे आणि देह जो आहे तो नश्वर आहे. देह कोणाचाही असू द्या, तो तुमचा असेल माझा असेल, त्याला एक्सपायरी डेट ठरलेली आहे. जशी मेडिसिनला एक्सपायरी असते, सॉफ्टवेअरला एक्सपायरी असते. प्रॉडक्ट तसं लॉन्च होत नाही. ज्यावेळी ते मार्केटमध्ये येतं त्यावेळी त्याच्यावर लेबलिंग केलं जातं आणि लेबलिंग केल्यानंतर 2 तारखा असतात, एक मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि दुसरी एक्सपायरी डेट. डॉक्टर साहेब बसलेले तिथे. एक्सपायरी शिवाय एकही प्रॉडक्ट येत नाही, बरोबर आहेत की नाही? तसं जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याच्यावर भगवंताने लेबलिंग केलेलं आहे, फक्त आपल्याला दिसत नाही. मॅन्युफॅक्चरिंग डेट माहिती आहे, जन्मदिवस, पण एक्सपायरी डेट काय माहित नाही. देवाला सांगू आपण आता, SMS पाठवले तरी चालतील. आता प्रत्येकाकडे 5Gचं नेटवर्क आहे आता, हे का? जगद्गुरूंनी चिंतन केलंय, उपजल्या पिंडा ते मरण सांगाते. ज्या दिवशी पिंडाचा उपज होतो ना, त्या दिवशी त्याचं मरण, त्याचा मृत्यू त्याच्या बरोबर असतो. मी आपल्याला घाबरवत नाही, पण या मृत्यू लोकातील अंतिम सत्य माझे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलंय. जातस्य ही ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. या जगात अनेक बदल होतील, पण मृत्यूच्या बाबतीत बदल होणार नाही. अनेक बदल होतील. माणसाचं जीवनमान उंचावेल, दळणवळणाच्या सुविधा वाढतील, तंत्रज्ञान विकसित होतील, पण मृत्यूच्या बाबतीमध्ये 5000 वर्षापूर्वी जो नियम होता अपरिहार्य, तो आजही पण आहे आणि 5000 वर्षानंतर पण आहे. विठ्ठल विठ्ठल चला, मदलस नावाची माता आपल्या बाळाला उपदेश करते. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हरी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. हरी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. चला, मदलसा नावाची माता आहे. आपल्या बाळाला सांगते, हा देह नाशवंत मळमूत्राचा बांधा. आपल्या देहाचा जर आपण अभ्यास केला तर देहाची अवस्था प्रत्येक क्षणाला बदलत राहते. लहानपणचा फोटो पाहिला, 5 वर्षाची होतो आपण, तो फोटो पाहिला आणि आजचा आधार कार्डवरचा फोटो पाहिला, तर दोन्ही फोटो पाहिल्यानंतर ते लहानपणच्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपण म्हणू तो मी नव्हेच. जो लहानपणी होतो तो नाही ना आता. त्याचं कारण आहे, आणि जात आघवे हे शरीर नाशवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. शरीराचा स्वभावच नाशाकडे जाणं. जसं पाण्याचा स्वभाव आहे उताराला जाणं. पाणी हे चढायला नाही जात, पाणी हे उताराला जात. तसं मनुष्य देह नाशाकडे जातो. देह जाईल, 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 देह देह
येईल जाईल त्याशी काळोबा खाईल. हा देह जरी आपण माझा म्हणत असलो ना, तरी हा देह जर माझा असता तर त्याने माझं ऐकलं असतं. जे माणसं माझे ते माझं ऐकतात की नाही, बरोबर आहेत की नाही? आपण म्हणतो ती माणसं माझे, ते आपल्या शब्दाच्या पुढे नाही, ते आपलं ऐकणार आहे, तुम्ही काळजी करू नका. बर, ते माणसं आपल्या शब्दात आहेत. देह जर आपण माझा म्हणतो, हा देह माझा आहे, तर त्याने माझं ऐकायला पाहिजे ना. माझं ऐकत नाही तो. त्याला भूक लागली की मला जेवावं लागतंय, त्याला खोकला आला की मला खोकावं लागतंय, त्याला थकवा आला की मला झोपावं लागतंय. मग देह कुणाचा आहे? देह हा पाचाचा. आणीला उसना शेखी ज्याची त्यास देणे पडे. आणि ज्याच्याकडून उसना घेतला ते 5 जण. कोण कोण? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या 5 जणांकडून उसना घेतला. बरं, उसनवारीत एक नियम आहे. एक वेळ उसना घेणारा विसरू शकतो, पण देणारा नाही विसरत ना. हो, माता बहिणी जुन्या काळात जर समजा 4 पाहुणे आले बा, तर आपली प्रतिकूल परिस्थिती असायची. कधी चहा पावडर आहेत, कधी साखर नाही, तर कधी दूध नाही. मग माता बहिणी जर शेजारीकडे गेल्या, हे बाई अगं पाहुणे आले, मला थोडी चहा पावडर दे बरं. शेजारची ताई चहा पावडर देते, पण चहा पावडर देताना म्हणतात मागच्या वेळी वाटीभर शेंगदाणे नेले, तो देण्यात आहे का ते? एक वेळ उसना घेणारा विसरतो, पण देणारा विसरत नाही. आपल्याला देणारे उसने कोण? हे 5 जण आहे. आणि श्रद्धांजलीत आपण काय म्हणतो? अमुक अमुक यांचा देह पंचतत्वात विलीन झाला. हे पंचतत्व म्हणजे हे 5 मालक. देहाचे मालक 5 जण आहे. या देहाला माझं म्हणू नका. देहाचं मालक कोण? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे. काय आहे? या देहाला जर आपण माझं म्हटलं तर दुःख आहे, पण परमात्म्याचं म्हटलं की आनंद आहे. अभंगाचं 2रं चरण. न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा. न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. मग भरव साकळेल, मग भरव साकळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. मग भरव साकळेल, मग भरव साकळेल. न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा. न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. न मना देह माझा ऐसा, मग भरव साकळेल, मग भरव साकळेल, मग भरव साकळेल. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. हा देह माझा म्हणू नका. तर हा देह ज्यांचा आहे त्यांच्या चरणी समर्पित करूयात. विठ्ठल 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 विठ्ठल.
आपल्याला गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं मिळाला, तो देह परत मिळेल की नाही शक्यता कमी आहे. जर समजा पुढचा जन्म आपल्याला महाराष्ट्रात घ्यायचा ठरला, पुढचा जन्म महाराष्ट्रात घ्यायचा ठरला, तर कोणाचा वशिला लावा लागेल बरं? मग पुढचा जन्म घ्यायचा बा महाराष्ट्रात, त्यांचं लय मोठं वशिला आहे, ते परत येणार आहेत बा. परत देह मिळेल की नाही शक्यता कमी आहे. नर देह दुर्लभच जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा देह आपण वडीलधाऱ्यांच्या सेवेत व्यतीत करा. आयुष्य किती जगलो यापेक्षा त्या आयुष्यामध्ये आपण कसे वागलो याला फार महत्व आहे. आपला स्वभाव चांगला ठेवा. आपल्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी या कायम आहेत, पण त्या अडचणींवर आपला स्वभाव विजय मिळवून देऊ शकतो. सुनीता विलियम्स हे नाव ऐकलं असेल तुम्ही, अंतराळवीर आहे, कन्या आहेत भारताची. ज्यावेळी अंतराळात गेल्या त्या, गरजेपुरतं अन्न पाणी सोबत नेलं. संशोधनामध्ये दिवस वाढत चालले ना, सोबतचं अन्न बी संपत आलं, पाणी पण संपत आलं. चेअरमन साहेब, अन्नही संपून गेलं, सोबत पाणी होतं, ते पाणी दिवसभरात नाही घोटभर पाणी घ्यायचं फक्त, त्याच्यावरच ते राहिल्या. समोरून अंतराळामध्ये आक्रमण यायचे, त्याला तोंड द्यायचे. एक वेळ अशी आली की आता पाणी पण शिल्लक नाही राहिलं, आता जगायचं कसं? अंतराळात आपला शेवट होणार हे नक्की. पण त्यांनी धर्मग्रंथांचा आधार घेतला, रामायण ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. त्या ग्रंथातून त्यांना प्रेरणा मिळाली. किती टोकाचं संकट येऊ द्या, अंतःकरण जर शुद्ध असेल तर भगवान परमात्मा त्याला मदत करत असतात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. भगवंत येतात, कोणत्या ना कोणत्या रूपात येतात, आम्हाला मदत करतात, फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे. या अंतराळवीरांनी धर्मग्रंथांचा आधार घेतला आणि परमात्म्याला विनंती केली, डोळे बंद केले, की माझं जीवन असंही संपणार आहे आता, आणि हे कार्य तुमचं, ही भारतभूमीची सेवा, ही तुमची सेवा आहे, आम्ही निमित्त मात्र आहोत. आमच्या हातनं आपण ही सेवा पूर्णत्वाला न्यावी एवढीच विनंती आहे. ही सेवा आपण पूर्ण करून घ्या असं म्हटल्याबरोबर त्यांना मार्ग सापडला आणि पुन्हा भारतभूमीची सेवा करायला जमिनीवर आले. आपल्या स्वभावात असणारी नम्रता हीच आपल्याला उच्च शिखरावर घेऊन जाते. 5 वाक्य सांगतो. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली की त्याची शेती होते 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचाच देव होतो 5. स्वभाव चांगला ठेवा. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर म्हणजे स्वभाव आणि फ्युचर म्हणजे भविष्य. येणारे संकट येत राहतील, त्या संकटामध्ये कधी माग फिरायचंच नाहीत, संघर्षाला तोंड द्यायचं. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जी माणसं प्रयत्नात राहतात ती एक ना एक दिवस यश मिळाल्याशिवाय राहत नाहीत गड्या. म्हणून हा देह ईश्वराचा आहे, आणि हा देह ईश्वराचा म्हटलं की भीती संपून जाते. कैचा धाक सकळी का आपुले. या देहानं जर परमात्म्याच्या सानिध्यात जीवन व्यतीत केलं तर अंतःकरण हा भगवान परमात्मा आमचं स्वीकारतात. फक्त अंतःकरणात तेवढी श्रद्धा पाहिजे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. ओ शाम आ जा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल
दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा राहों में बाबा, बाबा भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। ट्रेंडिंगचं भजन आहे, खाटूश्याम बाबांचं भजन आहे ते. महाभारती युद्ध शेवटचे 2 मिनिटं संपलं कीर्तन. महाभारती युद्ध ज्यावेळी प्रारंभ होणार, कुरुक्षेत्रावर भगवंत आदल्या दिवशी येतात आणि त्या जागेची पाहणी करतात. एखादा कार्यक्रम असेल तर आपली गावकरी मंडळी अगोदर आदल्या दिवशी जाऊन त्या जागेची पाहणी करतात. जागा कशी आहे, स्वच्छ आहे का, सुरक्षित आहे का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले कुरुक्षेत्रावर. त्यांनी पाहिलं कुरुक्षेत्रावर एक योद्धा येऊन बसलेला आहे अगोदरच. उद्या युद्धाला प्रारंभ आहे पण आजच एक महात्मा आलेला आहे. त्यांचं नाव आहे बर्बरिक. पांडव वनवासात असताना भीमदादांचा विवाह झाला, त्यांना सुपुत्र झाले घटोत्कच. आणि घटोत्कचांचा विवाह झाला मायावी नगरीमध्ये, त्यांना सुपुत्र झाले बर्बरिक. या बर्बरिकांनी मातोश्रींची सेवा केली आणि मातोश्रींनी त्यांना 3 बाणाचं वरदान दिलं. 3 बाणाचं वरदान तुला आहे, पण जी मंडळी दुःखात आहे, जे अडचणीत आहे, जे विवंचनेत आहे, जे संकटात आहे, जे जीवन संपवणार आहे, असे हरणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही थांबायचं. जे संपणार आहेत आता जीवन, त्यांच्या बाजूने तुम्ही थांबायचं, त्यांना आधार द्यायचा. तुमचं दर्शन झालं की त्यांना त्यांच्या संकटाचं काही वाटणार नाही, सहज संकट दूर होऊन जाईल, असं वरदान मिळालं. बर्बरिकांना पाहिलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला. ब्राह्मण गुरुजी आले बर्बरिकांकडं, ओम भवती भिक्षाम देही, मला भिक्षा द्या. बर्बरिकांनी ओळखलं की ब्राह्मण गुरुजी नाहीये, तर हे स्वतः विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणजे तुम्हाला काय भिक्षा देऊ बोला. ब्राह्मण गुरुजी म्हणेल जे मागाल ते द्यावं लागेल, तुम्ही जे मागाल ते मी देतो बोला. त्यावेळी ब्राह्मण गुरुजीने दान मागितलं, तुमचं शिर मला पाहिजे. बर्बरिकांनी शिर देऊन टाकलं, पण एका अटीवर, मला हे महाभारती युद्ध डोळ्यांनी पाहिजे इथंच. तथास्तु. युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बर्बरिकांकडे आले. आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं, अडचणीत उभे राहिले, विजय झाल्यानंतर आपण त्यांची भेट घ्यायला येतो. तुमचं सहकार्य मिळालं, धन्यवाद आहे तुम्हाला. काहींना दिवसा भेटतो, काहींना रात्री भेटतो. तिकडं कराय ना, पण सहकार्य राहू द्या बा, असंच हरकत नाही. आमची वेळच्या वेळी फक्त आमच्या पाठीशी उभे राहा. भगवान परमात्मा आले बर्बरिकांकडे, हात जोडले. बर्बरिक म्हणे, देवा तुम्ही हात जोडणं योग्य नाही, जग तुमच्याकडे हात जोडतंय, पाहतंय, अपेक्षेनं पाहतंय, तुम्ही हात नाही जोडायचे म्हणे. का बरं? अहो तुमचे उपकार झाले ना, मी तुम्हाला दान मागितलं, तुम्ही लगेच दान दिलं हो मला. अनेक दानी पाहिले पण असं दानी मी पाहिलं नाही कोणी. बर्बरिकांचं वाक्य ऐका, प्रसाद म्हणून लक्षात ठेवा, कीर्तनाचा प्रसाद ऐका. बर्बरिक म्हणतात, देवा
जग तुमच्याकडे मागतं. जग ज्याच्याकडे हात पसरवतंय तो जर माझ्याकडे हात पसरवत असेल आणि मी त्याचं समाधान करत असेल तर माझ्या जन्माचं सार्थक झालं म्हणे. जगाच्या मालकाला मी दान दिलंय, माझं भाग्य आहे. त्यावेळी भगवंताने त्यांना वरदान दिलं की आजपासून तुम्हाला बरबरीक म्हणून कोणी ओळखणार नाही. तुम्हाला मी माझं नाव देतो, श्याम. हे भगवंताचं नाव आहे, श्याम. आणि ज्या गावात चमत्कार घडला ते खाटू हे गाव आहे. हरे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा, मग बरवसा कळेल. आपण विठोबा रुक्माईचं भजन घेऊ, माऊलींचं भजन घेऊ, त्यानंतर प्रसादाला जाऊ. बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव लहारी पाटील, बेटाचे निस्सीम सेवक आदरणीय भाऊसाहेब पाटील शेळके, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय सुधीर भाऊ लहारी पाटील, डॉक्टर लहारी पाटील, भाऊसाहेबजी कोते पाटील, डॉक्टर लबडी पाटील. डॉक्टर साहेबांनाही वंदन आहेत. आमच्या अमोलजी महाराजांचे मामा, आमच्या अक्कांच्या अंत्यविधीला भेट झाली होती. लबडी पाटलांनाही धन्यवाद आहेत. सुनील भाऊ आहेत. अनिल अण्णा तुम्हालाही वंदन आहे. बरीच मंडळी आहेत, नांदूरकर मंडळी आहेत. भजनी मंडळींनी खूप मोलाचं सहकार्य आणि वेळ आपल्याला दिला, त्यांच्याही प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या सेवेचा योग बबलू दादा लहारी पाटील यांच्या आग्रहास्तव सेवेचा योग आला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वजण या उपाडे पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर विठोबा रुक्माईचं भजन होईल, माऊलींचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर टाळकरी मंडळी आहे तिथंच खाली बसतील. त्यानंतर काही मोजक्या मंडळींच्या भावपूर्ण श्रद्धांजली होतील. तोपर्यंत आपण जागा सोडू नका. विठोबा विठोबा रखुमाई, हाय विठोबा रखुमाई, हाय विठोबा